नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी एक वेगळ्या पद्धतीने मटर पनीर बनवणार आहे। खूपच साधी, सिंपल आणि झटपट अशा पद्धतीने आपण मटर पनीर बनवायचे आहे आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने आपली मटर पनीर भाजी तयार होते आणि सरसरीत अशी आपण भाजी बनवणार आहोत, खूपच टेस्टी अशा पद्धतीने। तर फ्रेंड्स, रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर फ्रेंड्स, एका कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे 1 चमचा। त्यामध्ये आपण लांबडा कापलेला कांदा अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे, तो आपण त्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। अगदी त्याला ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण तो तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने त्याला कलर आला की तो कांदा आपण गार होण्यासाठी ठेवून देऊ आणि नंतर आपण ते बारीक करून घेणार आहोत जेव्हा ते गार होईल तेव्हा। तर नंतर आपण एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये आपण टोमॅटो ॲड केलेला आहे। टोमॅटो देखील अशा पद्धतीने आपण लांबडा चिरून घेतलेला आहे। नंतर आपण त्यामध्ये आलं, लसूण आणि काजू ॲड केलेला आहे। हे सर्व आपण त्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे त्याला उकळी आली की मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र। नंतर हे सर्व शिजत आले की त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे। कोथिंबीर देखील त्यामध्ये आपण एकत्र करून घ्यायची आहे आणि ती देखील त्यामध्ये आपण शिजवून घ्यायची आहे बऱ्यापैकी। आणि नंतर हे सर्व चांगल्या प्रकारे शिजले गेले, चांगली उकळी आली की त्याला ते आपण साईडला काढून घेणार आहोत। तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फ्राय केलेला कांदा ॲड केलेला होता त्यामध्येच आपण हे सर्व मसाले ॲड करायचे आहेत जे चांगले शिजले गेलेले आहेत। तर हे चांगले गार होण्यासाठी आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये तसंच ठेवून देणार आहोत आणि चांगले गार झाले की आपण त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे आणि ते बऱ्यापैकी गार झालेलं आहे। तर नंतर आपण ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने खूप छान प्रकारे मसाला बारीक झालेला आहे। तर परत आपण एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्या तेलामध्ये अशा शेपमध्ये मी पनीर कट केलेले आहे। ट्रायंगल शेपमध्ये आपण पनीर कट केलेले आहेत, ते पनीर आपण तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। अगदी त्याला ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने ब्राऊन कलर आलेला आहे पनीरला आणि खूप छान प्रकारे पनीर फ्राय झालेलं आहे तेलामध्ये। तर पनीर फ्राय झाल्यानंतर आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि ते साईडला ठेवून द्यायचं आहे आपण। तर अशा पद्धतीने आपण डिशमध्ये घेतलेलं आहे। पनीर ज्या कढईमध्ये तेलामध्ये आपण फ्राय केलेलं होतं त्याच तेलामध्ये आपण मसाला ॲड करायचा आहे। मसाला म्हणजेच आपण जो बारीक केलेला मसाला होता, टोमॅटो, आलं, लसूण, कांदा भाजलेला आणि कोथिंबीर, हे सर्व आपण पेस्ट तयार केलेली होती, ती पेस्ट आपण त्यामध्ये ॲड केलेली आहे। तेलामध्ये मसाला भाजून घ्यायचा आहे। नंतर आपण त्यामध्ये तिखट ॲड करायचे आहे, 2 चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे। नंतर आपण त्यामध्ये पनीर मसाला ॲड करायचा आहे, एव्हरेस्टचा पनीर मसाला ॲड केलेला आहे। हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे, मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर अशा पद्धतीने खूप छान प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे। थोड्या काळासाठी आपण त्याच्यावरती झाकण लावून ठेवून देऊ आणि बघा आपला मसाला खूप छान प्रकारे त्याला तेल सुटलेलं आहे, खूप छान मसाला दिसत आहे, तयार आहे। तर नंतर आपण त्यामध्ये मटार ॲड करायचे आहे, त्यामध्ये आपण फ्राय केलेले पनीर ॲड केलेले आहे। हे सर्व ॲड करून आपण मिक्स करून घ्यायचं आहे, चांगले एकत्र करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व मटर, पनीर आणि मसाला जो आहे सर्व एकत्र करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूयात। तर आपल्याला सरसरीत अशी भाजी करायची आहे, तर पाणी आपल्याला हवं त्या प्रमाणातच ॲड करायचं आहे। तर अशा पद्धतीने पाणी ॲड करून झाले की आपण एकदा हलवून घेऊयात। नंतर एक 5 मिनिटासाठी आपण त्याच्यावरती झाकण लावून ठेवणार आहोत, शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटानंतर बघू शकताय त्याला उकळी आलेली आहे आणि तेल देखील सुटलेलं आहे। नंतर आपण त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात। कोथिंबीर ॲड करून झाली की आपली मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे। तर खूप छान प्रकारे मटर पनीर आपलं शिजून तयार झालेलं आहे आणि रेसिपी बघू शकता किती साधी, सिंपल अशा पद्धतीने मी बनवलेली रेसिपी आहे मटर पनीरची। तर फ्रेंड्स, मटर पनीरची रेसिपी अशा पद्धतीने नक्की करून बघा
रेसिपी अगदी साधी सिंपल आहे, झटपट अशा पद्धतीने होणार आहे. मसाले जास्तीत जास्त आपण वापरलेले नाही आहेत आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने मटर पनीरची भाजी झालेली आहे. तर फ्रेंड्स, लास्टपर्यंत जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला असेल आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.